महर्षी वेदव्यास, वेदांचे साक्षात संहिताकार, जेव्हा महाभारत या दिव्य महाकाव्याची रचना करण्याचा निर्धार करीत होते, तेव्हा त्यांना जाणवले की एवढ्या विस्तृत, गूढ आणि गहन ग्रंथाचे लेखन केवळ त्यांच्या वाणीने होऊ शकणार नाही. त्यासाठी त्यांना एका अशा दिव्य सहलेखाची आवश्यकता होती, जो अखंड आणि एकाग्रतेने लेखन करू शकेल. वेदव्यासांनी या कार्यासाठी बुद्धीचे अधिपती गणपती यांना निवडले. त्यांनी श्रद्धेने श्री गणेशाची प्रार्थना केली आणि आपली महाकाव्यात्मक रचना लिहून काढण्याची विनंती केली. श्री गणेश प्रसन्न झाले, पण त्यांनी एक कठोर अट घातली. तुमचे कथन एक क्षणही खंडित होता कामा नये. जर तुमचे वाचन थांबले तर माझे लेखन थांबेल. व्यासमुनींनी गणपतीची अट स्वीकारली, परंतु तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनीही एक युक्तिपूर्वक अट ठेवली. माझ्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेतल्याशिवाय तुम्ही तो लिहायचा नाही. गणपतीने ती अटही मान्य केली. अशा प्रकारे एक आगळे वेगळे ज्ञान यज्ञ सुरू झाले. वेदव्यासांचे मुख सतत गाथांचे उच्चार करीत राहिले, तर गणेशाने ती कथा आपल्या लेखणीतून अमर करून सोडली. लेखन चालू असताना गणेशाची लेखणी तुटली आणि एक क्षणही न गमावता त्यांनी स्वतःचा एक दात तोडून लेखणीसारखा वापर केला. यामुळेच त्यांना एकदंत म्हणतात. ही लेखन यात्रा सलग 3 वर्षे चालली. न गणपती थांबले, न वेदव्यास थकले. या अद्वितीय सहकार्यामुळे महाभारतासारखं कालातीत ग्रंथरूप घेऊ शकलं आणि आपल्याला मिळाली एक दंतकथा नव्हे तर ज्ञानाची अमर गाथा. धन्यवाद.